नमस्कार, अशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला पनीरचे मोदक कसे करायचे त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे। आपण गुळ खोबऱ्याचे मोदक नेहमीच करतो, पण काहीतरी नवीन वेगळं म्हणून पनीरचे मोदक कसे करायचे ते बघूया आपण आता। अर्धा किलो पनीर मी बारीक किसून घेतलेलं आहे। असं बारीक किसून घेतले, बारीक लहान किसणीनं। आता कढई गरम करायला ठेवली आहे। त्याच्यात मी 1-2 चमचे साजूक तूप घालते आणि याच्यात आपण पनीर टाकायचं आहे। पनीर भाजून घ्यायचं आहे। पनीर चांगलं भाजून घ्यायचं आहे 5-10 मिनिटं। पनीर भाजून घ्यायचं आहे आपण। पनीरच्या भाज्या आपण नेहमी खातो, पण आज गोडाचं करूया। पनीर मोदक। ह्याच्यातलं जरा पाणी आटवायसाठी भाजून घ्यायचं आहे। गॅस थोडासा मध्यम करते मी। पाणी निघून जाईपर्यंत आपण हे भाजून घ्यायचं आहे। पाणी आटायला लागले यातलं। आता साखर घातल्यावर परत पाणी सुटणार आहे। मी पिठी साखर घेतली, आपली नेहमीची साखर मी बारीक करून घेतली आहे। एवढी साखर घालते मी। साखर घालून परत हलवायचं। कलर मस्त आलाय। हे परत आता पातळ होणार आहे, साखरेमुळे पाणी सुटते। आता ड्रायफ्रूट्स घालायचे, काजू, बदाम आणि पिस्ता। आणि वेलची पूड घालायचे चमचाभर। आणि थोडंसं केशरच्या काड्या, मी 10-15 काड्या घेतल्यात। हे आता घट्ट होईपर्यंत आपण हलवून घेऊया। असं हलवत राहायचं आहे, चांगलं घट्ट गोळा होईपर्यंत हलवायचं आपल्याला हे। आणि थंड झाल्यानंतर आपण मोदकाच्या साच्यातनं आपण ह्याचे मोदक करणार आहे। थोडंसं अजून झालेलं नाही आहे। हे झाले। आता साखर आपली चांगली एकजीव झाली। आपण हे एका ताटात काढून घेऊया। हे ताटात काढून घेऊया आणि 10 मिनिटांनी आपण याचे मोदक करून घेऊया। थोडंसं थंड झाल्यानंतर आपण हे मोदक करून घ्यायचे। मिश्रण आपलं थंड झाले। हे आता आपल्याला काय करायचं आहे, मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आणि त्याला बाइंडिंग घेण्यासाठी बारीक करून घ्यायचं। आणि त्याच्यामध्ये 2 चमचाभर किंवा 2 चमचे दूध घालायचं आपल्याला आणि फिरवून घ्यायचं आहे। मी मिक्सरच्या भांड्यात घालून फिरवून घेते। ह्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं। हे बारीक करून घेतले मी दूध घालून। साच्याला पाणी लावले मी थोडंसं आणि असं सगळं गच्च भरून घ्यायचं। साचा बंद करायचं। घट्ट आवळून घ्यायचं आपण हे आता। काढून बघूया। थोडा वेळ थांबून काढूया। मोदक आपला तयार झालाय बघा।
नाजूक होत्यात फार. अशा पद्धतीने आपण सगळे मोदक करून घेऊया. असं मुटका करायचा आणि ह्याच्यामध्ये घालायचा. राहिलेलं सारण काढायचं आपण. हे पाठीमागनं पण असं दाबून घ्यायचं गच्च. अशा पद्धतीने मी सगळे मोदक करून घेते. अशा तऱ्हेने आपले पनीरचे मोदक तयार झाले. अर्धा किलो पनीरमध्ये 27 मोदक तयार झाल्यात. ह्या पद्धतीने तुम्ही पनीरचे मोदक करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.